नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी ही घरातल्याच काही सामानातच बनवून तयार होईल। यासाठी मी घेतलेली आहे अर्धा वाटी रवा आणि अर्धाच वाटी बेसन घेतलेला आहे। यामध्ये घालायचं आहे चवीपुरता मीठ। मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये घालायचं आहे धने पूड, जिरे पूड, चाट मसाला आणि बारीक केलेली शोप, हळद आणि तीळ घातलेली आहे मी। तीळ ऑप्शनल आहे। आणि यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने मेजरमेंट आपण घेणार आहे रवा आणि बेसनचे, त्याच वाटीने 1 वाटी पाणी या ठिकाणी लागेल। मी सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बॉईल केलेले कॉर्न होते माझ्याकडे, मी ते ॲड केलेले आहेत। बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि 1 कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे आणि थोडंसं गाजर किसून मी ॲड केलेला आहे। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं पाणी ॲड करण्याची गरज वाटली तर थोडं करू शकतो आपण। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी या बॅटरची पाहिजे। आता गॅसवर मी 1 कढई घेतलेली आहे, तुम्ही पॅनही घेऊ शकता। अर्धा पळी तेल घातलेलं आहे। यामध्ये मोहरी घातली आहे, जिरं घालायचं आहे थोडंसं, आणि जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे। मंद आचेवरच ही प्रोसेस करून घ्यायची आहे आपल्याला। याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, परतत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिपकतं। यामध्ये तुम्ही पालक सुद्धा ॲड करू शकतात। कंटिन्युअस हलवत राहायचं आहे याला। फार वेळ नाही लागत, 3 ते 4 मिनिटांमध्ये हे छान परतून रेडी होतं। अशा प्रकारे आता ह्याचा गोळा तयार झालेला आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताला थोडासा तेल लावून याला गोळा करून घ्यायचा आहे। यातलेच छोटे छोटे गोळे करून तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता तुम्हाला हवा तो। अशा प्रकारे मी याला शेप देऊन घेतलेला आहे। तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं। यामध्ये हे सर्व डीप फ्राय करून घ्यायचे आहेत, किंवा याची जर का तुम्ही टिक्कीचा शेप दिला तर तुम्ही हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, जर कमी तेलाचं हवं असेल तुम्हाला तर। याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हे फ्राय करून झालेले आहेत। याला काढून घ्यायचं आहे। हे तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।